हॅलो. आज मी बनवलेला मस्त असा मऊ लुसलुशीत ढोकळा. त्यासाठी इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, थोडासा रवा घातलाय, थोडीशी हळद, दही घातलंय आणि थोडंसं पाणी घालून चवीनुसार मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी हे पीठ असं भिजत ठेवलं होतं. अर्धा तास भिजल्यानंतर याच्यात मी थोडासा खायचा सोडा घातलाय, थोडासा इनो घातला आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित एका साइडने मस्त असं फेटून घेतलेलं आहे. नंतर मी एक कुकरचा डब्बा घेतला, त्याच्यात तेल लावून घेतलं आणि हे सगळं बॅटर त्याच्यात घालून कुकरला त्याची शिट्टी काढून त्याच्यात पाणी ओतून हे 15 ते 20 मिनिटासाठी वाफ काढून घेतलेलं आहे मस्तपैकी. नंतर गॅसवर मी हे फोडणीचं भांडं ठेवलं, त्याच्यात थोडंसं तेल घातलं. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी घातली, नंतर कढीपत्ता घातला, उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्या आणि थोडंसं पाणी घातलं. व्यवस्थित उकळी काढून घेतली, थोडंसं लिंबू पिळलं आणि थोडीशी साखर टाकलीये. व्यवस्थित उकळून घेतलं हे सगळं आणि व्यवस्थित उकळल्यानंतर जो ढोकळा बनवला होता, त्या ढोकळ्यावर सगळं हे पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण असा ढोकळा एकदा नक्की करून बघा. खूप छान बनतो आणि खायलाही खूप छान झाला होता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.